नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे सगळेजण आता चहा घेत आहेत. अरे मस्त आंबे आणले बाबा यांनी. हिमेत आहे मस्त असे कापून ते पहिले वाळू घे, एकदम धुवावं लागतं ते. हे काय करू आपण काही काढतो काढून घेऊ याच्यातच धुवून घेऊ. प्रेझेंट आहे आंबे. खायचंय अद्वी. आंबे एका टाईपचे नाही. पाच प्रकारची व्हेरायटी. कामाचा नाही राहिला तो. अरे बघू दे 2 मिनिट. 5 प्रकारची हे आहे त्याच्यात. म्हटलं डीमार्टची क्वालिटी आजकाल चांगली व्हायला लागली. डीमार्ट मधून शर्ट घेतलं हे यांच्यासाठी. हाफ मस्त हो हो यानी हा 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 आहे तो. हा आहे तो ग्रीन कलर होता, याच्यापेक्षा जरा क्रीम होता. हा मी म्हटलं त्याला की जिजूला हा स्लीव्ज आवडते. मटकट दिसत खूप. नाही चांगला होता उलट तो. काही बोलतं. असा खाकी टाइप मध्ये कलर होता तो आणि खूप चांगला होता. 2 साइड मी हे होते, पॉकेट होते त्याला. अजून जरा लाईट जरा पांढरा. हा मला असंच वाटतंय. छान होता तो, मला आवडला होता. हे यांनी ठेवायला लावला, मला नाही चांगला वाटला. ठेव आवडणार नाही. मग 2 घेतले होते मी. 2 छान वाटत. छान. पण यार क्वालिटी म्हणजे मला क्वालिटीवर विश्वास नव्हता बसत, पण क्वालिटी चांगली आहे नाही का. हो ही पण नाही याचे कलर हा कलर थोडा. अरे रात्रीला मी तीच कम्फर्टेबल वाटते मला, मी तीच घालते. पण आता हे असं 20-25 वर्ष घालणार नाही. त्याची कॉस्ट काय आहे याची? हा 599 या 699? 599 नाही का. पण 599 मध्ये खूप छान मिळाला यार तो. म्हणजे जे बाहेर आपण काय म्हणतात 1500 पर्यंत घेतो ते इथे 599 मध्ये मिळालं. चला परत डीमार्ट शॉपिंग करायची. सारे ऑनलाईन वेबसाईट्स नाही मला आवडलं हे. म्हणजे याची क्वालिटी आवडली मेन म्हणजे. आणि दिसत आहे पप्पांवर, पहा ना कसं मस्त आहे. पण पप्पा ते प्राइस टॅग दाखवून फिरत आहे. रिटर्न करायचं जर हे झालं रिटर्न नाही होऊ शकत. करायचंच नाहीये आपल्याला. ते आवडलंय मला ते. त्याच्यामध्ये एक कलर पण होता, खूप मस्त होता तो कलर आम्ही ठेवून दिला. तो पण कलर घेऊन येऊ आपण. चांगला दिसत होता. हो पण आता म्हणजे जर घालायचं असेल, आवडला असेल तुम्हाला तर तो पण घेऊन येऊ आधी. आणखी नाही मला चेक्स तसे आवडतात. ते छान वाटतात अंगावर घातल्यानंतर है ना. गट्टूचं तर एकदम पूर्ण खालपर्यंत येतात गट्टूचं टी शर्ट. 2 गट्टू बसतात गट्टूच्या टी शर्ट मध्ये. पण कानाचं मस्त निघालं ते. मस्त आहे दोन्ही. हा कम्फर्टेबल आहे ना. आणि त्याचं मी तो घेणार नव्हता. मी म्हटलं हेच घे. हा मी तुला काय म्हटलं होतं, त्याला तो ग्रीनच आवडलं होतं फक्त. माव नाही मॉव. पहिल्यांदा त्याला माहित पडलं की मॉव कलर राहतो. हो ना. पंगाई आमच्या सोबत घेत आहे की आम्हाला कलरचं इतकं नॉलेज असल्यानंतर मला म्हणते नाही हा कलर काय म्हणते, पीच कलरच आहे म्हणते हा कलर. माव मस्त दिसत आहे. पण ते म्हणजे रेग्युलर यूज साठी खूप छान वाटत आहे. काय आहे पण ते स्कूबी डू नाही ना. मी चहा पिल्यानंतर नाही खाऊ शकत बाबा आंबा. मला सांगा चहा नंतर मग ते आंबा पूर्ण फुटणार नाही का माझा चहा. हो ना. माहीचा चहा मी घेऊन घेतला. बापरे गरमी. खरंच एसी लाव. तुझी बहीण नाही मी आता येणारच नाही. कितीही म्हटलं तरी येणार नाही. आता सगळ्यांचा चहा वगैरे सगळं झालं आणि बसलेलो आहोत आम्ही.
हे आणावं लागलं आपल्याला डस्टबिन. डस्टबिन त्याच्यामध्ये हे टाकण्यासाठी. बरं वाटत आहे एसी लावल्या बरोबर. गरमी खूपच व्हायला लागलेली आहे बाबा आता. चला मग चांगला आहे ना. नंबर टेस्टी है म्हणते बाबा. ये लोग मैंगो चूसते हुए मसाज करके दे रहा है. मैंगो की मसाज होगी. हलाल करने से पहले मैंगो की मसाज करते हैं, उसके बाद बहुत अच्छे से हलाल करते हैं और वही चूसना शुरू कर देते हैं. वही चल रहा है ये. अब ये देखो ये अलग ही आइटम चल रहा है इसका. अद्विक जम नहीं रहा है, मैंगो दबाना जम नहीं रहा है. अद्विक काय सुरू आहे. आणि तेही त्याच्या प्लेटमध्ये तिखटाच्या प्लेटमध्ये. दे बाबा दुसरी प्लेट दे त्याला. मँगो प्लस मसाल्याचा फ्लेवर आला. मी थोड्या वेळाने खाणार. माझं तर फेवरेटच आहे मँगो. पण मी यावर्षीला मँगोच नाही खाल्ले. म्हणजे एकच वेळ खाल्ले फक्त. नाही का तर त्याचं रिझन पण होतं कारण ऊनच तर आपल्याला सहन होत नाही. उन्हाचा असतं किती त्रास होत होता. मी मँगो खाल्ले असतं तर मला आणखी किती त्रास झाला असता. बरं झालं या वर्षी उन्हाळा लवकर संपला आणि मी फ्री झाली. सगळ्यात जास्त खुशी मला होत आहे यावेळी उन्हाळा नाही झाला म्हणून. इतकं जास्त म्हणजे एक महिना लवकर उन्हाळा संपलेला आहे. जूनच्या एंडिंग मध्ये पाऊस सुरू होते. हो मेच्या एंडिंग मध्ये सुरू. मेच्या एंडिंग मध्येच एक महिना लवकर उन्हाळा संपलेला आहे. चला बरं झालं. नाही अरे मी चहा पिला ना खरंच. एकाने काही नसते होते. अरे हे बसतं घरी. हे आमचा बा किती टेस्टी आहे. तुझ्या बसणं. तर मी लावत आहे मुलतानी मातीचं फेस पॅक. आणि हो यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते पण सांगते. मुलतानी माती आहे, रोज वॉटर आहे, थोडंसं लिंबू पिळून टाकलेलं आहे 2-3 थेंब. आणि जर लिंबू सूट होत नसेल तुम्हाला तर तुम्ही तसं पण फक्त रोज वॉटर आणि मुलतानी माती पण लावू शकता कारण उन्हाळ्याचं खूप चांगलं आहे. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी तर आणखीच चांगलं आहे. जर ड्राय स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता कारण जर तुमची ड्राय स्किन असेल ना यात थोडं हे घाला काय म्हणतात त्याला ग्लिसरीन घातल्यानंतर तुमची स्किन म्हणजे हे जे आहे हे क्ले मास्क सारखं होऊन जाणार आणि स्किन ड्राय पडणार नाही. आणि याला ना पूर्ण सुकून द्यायचं. पूर्ण ड्राय जर होऊ दिलं ना तर तुम्हाला रिंकल्स वगैरे येण्याचे चान्सेस असतात. म्हणून पूर्ण ड्राय नाही होऊ द्यायचं. थोडा वेळ ठेवलं की लगेच वॉश करून घ्यायचं. कोणी कोणी काय करते पूर्ण असे साल निघेपर्यंत ड्राय होऊ देतं आणि मग काढतात तर ते ड्राय होऊ देणं बरोबर नाहीये इतकं. तर आता हे लावून घेते आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे. मुलतानी माती त्याचा तसाच चांगला असतोच रिझल्ट. यामध्ये तुम्ही हे पण घालू शकता जर तुमच्याकडे काय म्हणतात चंदन असेल चंदन पावडर तर चंदन पावडर पण ऍड करू शकता. पण नसणार तर तुम्ही असंच जसं मी लावते आहे तसं लावू शकता. आता हे लावून घेते थोडा वेळ ठेवते नंतर वॉश करून घेते. नंतर मला आंघोळ करायची आहे. अद्विक तू किती ताकद लावशील. लाव अद्विक दोन्ही हात. दोन हात लाव अद्विक जोर लगा के. जिंकला अद्विक जिंकला. अद्विक जिंकला पुरा अद्विक जिंकला. जिंकला अद्विक. माझ्यासाठी तूच जिंकलेली आहे बेटा. विनर अद्विक इज विनर. मी घरून घेते. आता गट्टू जिंकते दोन्ही हाताने. अरे सिक्स पॅक आहे पण बॉडी पण तुझ्या बॉडीमध्ये फॅट नाही आहे गट्टू. नाही फॅट नाहीये म्हणून तो असा नाही. 6 पॅक सिक्स पॅक आहे बाबा. उसकी इज्जत दिखारो क्या आप लोग. इज्जत बिचारे कॅमेरा समोर त्याच्या क्लासचे पुरी ब्लॉग्स पाहतात. अरे मित्र पाहतात. बरं फेकते तो किती फेकते. बरं मित्र पाहत असतील. मित्र लोक त्याला हसू नका. त्याची इज्जतचा भाजीपाला घेऊन टाकला.
सिक्स पॅक जली करून ब्लर आपण त्या यावर क्लिपवर ब्लर करून टाकू. इतकं तुम्ही पण पिंक पिंक झालेले आहेत ना, वातावरण पण पिंक पिंक, सर्व पिंक पिंक. हा ते पण पिंक आहे. सगळे तुम्ही तिघही जण पिंक झालेले आहात आज. ते तर लहानपणापासूनच आहेत. वातावरण पण आज पूर्ण मॉ मॉ. काल नवीन हा नाही शोध तर आमचा हा तुझ्यासाठी झालेला. हा माऊ 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 हो जाऊंगी अगर ये दोनों कलर को मिक्स कर दिया तो माऊ हो जाता. चला आज जायचंय ना आपल्याला, ते सरप्राईज आहे. हा चला चुपचाप राहा. चला मग. नाही आहे ना. कसं काय तुम्हाला माहित? ओ माय गॉड, मला काना म्हणत होता की खराब आहे. कृष्णा तू बोललेलं बरोबर निघालं. मला म्हणत होता तो की हे तुटलेलं आहे ताई, हे घेऊ नको. म्हटलं नाही नाही यात पाणी खूप दिसत आहे, जाऊ द्या. आज शनिवार आहे, शनीच्या नावाने केलं ना ते, पावलं त्यांना. काल आणलं असतं चांगलं तर मग नाही ठीक आहे ना, जाऊ दे पावलं त्यांना. हे आता मला खायची इच्छा झालेलीच आहे तर हे घे. मला हे नारळ खूप आवडते, आपला ओलं नारळ. ही परत पिंक झाली. वापस पिंक नहाने की पहले भी म्हटलं तर ना मला खराब निघणार म्हणून. म्हटलं होतं ना, हे बी म्हटलं होतं बरं घेऊ नको, तरी घेतलं होतं मी. ते फुटलेले नारळ त्यांना हे होतं नाही झाले. तुला कसं माहित होतं हे? दिसून आलं ना. अरे त्या बाजूच्या माणसाने मला म्हटलं होतं की दादा ते फुटलेलं आहे, मी तुला दाखवतो म्हटलं, पण ते बाजूचे सांगून मला फुटलेलं आहे. अरे मग का नाही सांगितलं? मला नाही सांगितलं तुझे. डोक्यात अरे नाही सांगितलं. नाही नाही म्हणजे चांगलं असतं ते फुटलेलं नारळ. अरे फुटलेलं चांगलं नसते. माझं म्हणणं होतं की त्याचं वाजून राहिलेलं आहे ते नारळ. तरी 2 वेळा नाही जाऊ दे, आपल्याच नशिबात असेल ते, सोड जाऊ दे. इतकं टेन्शन ते म्हणजे काय ओपन केलेलं असलं की एअर पास आहे अंदर. चुकी मानायची नाहीये माही, चुकी मानायची नाहीये, पण आपल्या नशिबात असेल म्हणूनच मिळालं ना आपल्याला ते. मी तर याच्यावरच विश्वास ठेवते की अजय. अरे यार आपला मला ठीक आहे माझी चुकी झाली, पण मला असं वाटतं की ते माझ्या नशिबात होतं. जे घडायचं असते, जे घडायचं असते ते घडतेच. त्याला आपण कितीही टाळलं आणि कितीही काही केलं तरी होत नसतं. ठीक आहे जाऊ द्या. अशी कित्येक याच्यामध्ये आपण चुकी मानायची, कित्येक याच्यामध्ये हे करायचं. अरे अरे येतो बरोबर आहे. अरे गोरा निघालं हे तर. वाव वाव वाव. प्युअर मग असायचं. घ्या प्युअर मग असायचं ते. पोरांना दे ना. पोरं खाता का नारळ? वा के माही. हो जेवण करणारच. आम्ही भातकुलीला निघणार आहोत. पाणी पिते. खाना पाणी मला पण पाहिजे. सब्जी पण पाहिजे होता. हो इसलिए खाना ही खाई. घे आधी. तू बस. कोणी बसा. चल मीच बसते. तर आता निघालेलो आहोत आम्ही भातकुली जाण्यासाठी. आणि हो खूप दिवस झाले जाणंच झालं नाही भातकुलीला, म्हणून आईच्या भेटीला जाणंच झालं नाही. म्हणून म्हटलं आता जाऊन येऊ, भेटून येऊ. आणि खूप
दिवस झाले आम्ही लग्न हे ते इकडे तिकडे फिरणं सुरू होतं. त्यानंतर माझे व्हिडिओज पेंडिंग होते, माहीचं रिझल्ट, तिची ॲडमिशन, त्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं बिझी होऊन गेलो होतं की तिकडे जाणं झालं नाही. मध्ये हे एक वेळ गेले होते, मग आमचं पूर्ण सगळ्यांचं जाणं नाही झालं. म्हणून म्हटलं आता सगळेजण जाऊन येतो. आणि काल मला आईचं स्वप्न पण दिसलं. तर यांना म्हटलं सकाळी, मला तसं स्वप्न आठवत नाही, पण यांना सकाळी मी सांगितलं, म्हटलं मला आईचं स्वप्न दिसलं आज. तर असंच नॉर्मल होतं स्वप्न, पण आई याला स्वप्नात म्हटलं चला आपण आज भेटूनच येऊ. तर म्हणून मग जात आहोत. आणि तिथे गेल्यानंतर बिलकुल शूट करणं होणार नाही, कारण परिस्थिती कशी राहते. पेशंटच म्हणू शकतो आता आपण, नाही का? पेशंट्स आहेत ते आता. तिथली परिस्थिती कशी आहे, काय आहे, म्हणजे कशा अवतारात असतात, काय, तर त्यांना कम्फर्टेबल असणार नाही तिथे. म्हणून मग मी शूट काही करणार नाही तिथे, फक्त भेटून निघून येऊ. तर असं आहे ते. चला मग आता पोचल्यानंतर, म्हणजे तिकडनं निघाल्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत. ठीक आहे, व्हेज वगैरे बनवू. हो, तेच बनवू शकतो. चला, घरी आलेला आहोत आम्ही. आणि हो, काय म्हणते मी, तर आईची जी तब्येत आहे ती आधीसारखी तर नाही आहे, थोडी चांगली आहे. म्हणून पण तिथे शूट नाही करू शकले मी बिलकुलच. तर त्याच्याने हां, बरोबर नाही वाटत तिथे गेल्यानंतर आपण कशासाठी जात आहोत काय, आणि तिथे शूट करायला लागलं तर व्यवस्थित मस्त बोलले. हां, मस्त बोलल्या आणि छान, त्यांना मस्त वाटलं. गेल्यानंतर यांनी खूप हसवलं त्यांना. खूप मस्त वाटलं त्यांना. आणि आम्ही तिकडनं आलो, मग पाणीपुरी खायला गेलो. तिकडे सगळ्यांनी पाणीपुरी, दहीपुरी सगळं काही खाल्लं. तर मग आता भूकच नाहीये. तर ह्याच्यानी आता घरी आल्यानंतर कोणीच जेवणार नाही आहे. तसा स्वयंपाक वगैरे झालेला होता. ते काय म्हणतात, शेंगदाण्याची पातळ भाजी बनवून ठेवलेली होती. सगळं काही झालेलं होतं, पण घरी आल्यानंतर कोणीच जेवलं नाही. सगळेजण आता मस्त हॉलमध्ये मस्ती सुरू आहे मुलांची. आणि बस आता आम्ही रेस्ट करत आहोत. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय, गुड नाईट.